माझे पिंपलास गावामध्ये माझी अग्निमाता आई शोभते सात शृंगाराच्या मध्ये आपण लगेच बक्षीस संपला सुरुवात करणार आहोत. चला दोन्ही टीमचे संगणक आपला संघ घेऊन आपण या शिवचिरुबा कोणगाव टीमचा संगणक हेमंत कराळे हाडलक रवी देठले हाडलक कुमार या प्रकारे फायनल सामना फायनलसारखा झाला आहे पाहतोय आपण. आणि मी पुढचं सूत्रसंचालन करण्यासाठी तुम्हाला थेट घेऊन जातोय रायझिंग सौरभ भिवंडी आमचे मित्र साहिल शेलके यांच्याकडे. ओ टू द साहिल शेलके. थँक्यू सो मच सुनील पवार सर. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स आपण व्यासपीठावरती मान्यवरांचा स्वागत सन्मान देखील करणार आहोत. सन्माननीय आदरणीय सतीशजी मधुकर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं करणार आहोत. महत्त्वाची उपस्थिती साहेबांची राहिलेली आहे. सतीशजी पाटील साहेब आपण यायचं आहे, मान सन्मान आमचा स्वीकारायचा आहे. खरं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी जी आपण बायसिकल पाहतो ती दादानेच आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. त्यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली. असं अप्रतिम साऊंड सिस्टम मानस साऊंड अँड लाईट्सचे रोहित दादा यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. डीजे मॅन आणि मोफतमध्ये ही DJ सर्व्हिस त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आमच्या आवाजाची देखील काळजी घेतली. अप्रतिम साऊंड सिस्टम, साऊंड क्वालिटी, माईक देखील असं नाही झालं की सेल तेच काढून दिले, तर नवीन सेल मागवले आणि नवीन सेल प्रोव्हाइड केलेत. बघा, मोफतमध्ये भलेही त्यांनी दिलाय पण सेल देखील त्यांनी स्वतःच्या खर्चाने मागवले आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची त्यांनी काळजी घेतली. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला. डीजे मानसचे प्रोप्रायटर रोहित दादा भोईर यांचं आपण स्वागत सन्मान केला. त्यानंतर सन्माननीय आदरणीय काशीनाथजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. काशीनाथजी म्हात्रे साहेबांचं स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय मयूर तरे दादाला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. आपला देखील स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मयूर तरे, मयूर दादा विनंती असेल आपण या, कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देखील ते आहेत. काल देखील त्यांना मी आवाज दिला होता परंतु शेवटच्या चेंडूवरती त्यांनी ती मॅच जिंकवून दिली. आपण व्यासपीठावरती आमचे पंच आहेत त्यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आमचे ऑफिशियल पंच निखिलेशजी बजागे सर आपण यायचं आपला स्वागत आणि सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. निखिलेशजी बजागे सर यांचा आपण स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करूयात. भरपूर चांगली पंचांची भूमिका त्यांनी साकारली. त्यांचा स्वागत सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. मी कौशिक विनीत दादाला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण करायचा स्वागत सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. निखिलेशजी बजागे सरांचा चांगली अंपायरिंगची भूमिका त्यांनी साकारली. त्यानंतर आमचे आणखीन एक ऑफिशियल अतिश पाटील सर यांचा देखील आपण स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. अतिश पाटील सरांचा देखील स्वागत सन्मान आपण या व्यासपीठावरती करूयात. मी कौशिक दादाला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान आपण करायचा आहे. अतिश पाटील सरांचा स्वागत सन्मान, त्यांची देखील पंचांची भूमिका चांगली आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूयात आमचे संदीपजी पाटील सर यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. आमचे तिसरे ऑफिशियल यांचा देखील स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय.
त्यानंतर संदीप पाटील सरांचा स्वागत सन्मान आपण सध्या व्यासपीठावरती करतोय आणि त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूयात आमचे स्कोरर ज्यांनी 2 दिवस चांगली भूमिका साकारली. खरं तर ही जी स्पर्धा आपण पाहतोय यामध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे असे आमचे लाडके धनाजी पाटील उर्फ मास यांचं आपण स्वागत सत्कार या व्यासपीठावरती करणार आहोत. खरं तर मोलाचा वाटा आहे या स्पर्धेमध्ये. आपल्याला संघ देखील त्यांनीच मिळवून दिले म्हणून मी उल्लेख केला की जेव्हा स्पर्धा आपली आपण अनाऊन्स करत होतो तेव्हा आपण धनाजी पाटील यांना सांगितलं आणि त्यांनीच ते अरेंजमेंट आपल्याला करून दिली आणि कुठेतरी 19-20 झालं तेव्हा अरेंजमेंट देखील धनाजी पाटील उर्फ मास यांनीच पहिल्या दिवशीमध्ये आपल्याला संघाची करून दिली. त्याचं आपण स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर उत्कृष्ट समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर ऑफ भिवंडी KDK कडक कडक असे सुनील पवार सर यांचा देखील आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आपण आयोजकांच्या वतीनं करणार आहोत. सुनील पवार सरांचा स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यांचा देखील आवाज दमदार आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला. खरं तर अनेक साऱ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या. सिनियर समालोचक आहेत आणि अजूनही भरपूर चांगलं समालोचन ते सातत्याने आपल्या या विभागामध्ये करतायत आणि येणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये ते देखील बुक असतात. परंतु आज त्यांनी वेळात वेळ काढली आहे त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण SK एंटरटेनमेंट लाईव्ह त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. अनिकेतजी म्हात्रे दादा विनंती असेल व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच मयूर तरे दादा आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच कुमारजी म्हात्रे दादा आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. मयूर दादा या आपण व्यासपीठावरती. आपण SK एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर शंकर दादा यांचं देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट सिस्टीम त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर आपण आणखीन एक स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. चांगला खेळाडू म्हणून तर खेळले परंतु असोसिएशनमध्ये देखील चांगली भूमिका जे साकारतात असे आमचे मयूरजी तरे सर यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करतोय. मयूर तरे दादांचं देखील स्वागत सन्मान आपण मयूरजी तरे यांचं देखील करतोय. त्यानंतर मित्रांनो खऱ्या अर्थाने बॅक टू द बॅक दुसऱ्या वेळेस माझ्यासोबत ज्यांनी अतिशय उत्कृष्ट समालोचन केलं रायझिंग स्टार ऑफ समालोचक एक चांगल्या जॉबला आहे. पण निश्चित संडे आणि रविवार जर असला तर साहिल तो जॉबला बाजूला ठेवून निश्चित क्रिकेटवर प्रेम आहे म्हणून समालोचन करण्यासाठी येतात. त्यांचं आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. हे पाहतोय आपण साहिल शेलके यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. आपण एक जबरदस्त समालोचन क्रिकेटच्या प्रत्येक गोष्टीची माहिती असलेले जाणकार समालोचक पाहतोय आपण. या प्रशांत दादा आपण यायचंय. रोहित डीजे ऑपरेटिंग आपण यायचंय. आमचे अशोक काका यांची मला वाटते की चिरंजीव आहेत. यस बरोबर ना अशोक काका. संतोष दादा यांचे चिरंजीव आहेत. त्याचा आपण स्वागत आणि सत्कार करतोय. आणि मी आपल्याला घेऊन जातोय परत एकदा रायझिंग स्टार ऑफ भिवंडी समालोचक आमचे मित्र साहिल शेलके यांच्याकडे. थँक्यू सो मच सुनील पवार सर. स्वागत आणि सन्मान डीजे मॅनचा केला जातोय ज्यानं अप्रतिम संगीत तुमचा आमच्यापर्यंत पोहोचवलं. त्यांचा रोहितजी मस्के यांचा स्वागत सन्मान आपण करतोय. धन्यवाद डीजा. थँक्यू सो मच डीजा. आपण जर चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आम्ही पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. जर तुम्ही नसतात तर या स्पर्धेला 4 चांद लागले नसते. सो आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याला प्रारंभ करू. सेमीफिनाले मॅचचा मॅन ऑफ द मॅच हेमंत कराळे होता. सो हेमंत आपण या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी कुठेतरी स्वप्न पुरा पडला आहे. टीम शिवशिरोबा कुणगाव संघाचं मॅन ऑफ द मॅच आपण सेमीफिनाल मॅचशी देणार आहोत हेमंत कराळेला.
सन्माननीय सुभाषजी मस्के साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील द्यायची आहे आणि थंड पेय कोल्ड्रिंक देखील द्यायची आहे. खरं तर सध्या माइंड आता त्यांचा गरम आहे, परंतु आता थंड करण्यासाठी थंड पेय दिली जाते. आणि प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो जे लाईव्ह बघतात, ग्रामस्थ मंडळ भिनार आयोजित जय बजरंग चषक भिनार 2026च्या लाईव्ह लॉट्स आपण या ठिकाणी पाडणार आहोत. परंतु आपण देऊयात मेगा फिनाले मॅचची मॅन ऑफ द मॅच. मेगा फिनाले मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं शेवटच्या चेंडूवरती आपल्या संघाला मॅच जिंकून दिली तो मयूर तरी ठरला आहे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या मयूर दादा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी मयूर तरी दादांना आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. मी कुमार दादा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. वेल प्लेड मयूर तरे. त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये आपण उल्लेख केलाच होता की जे 2 टीम्स फायनल खेळलेल्या आहेत त्याच 2 टीम्सला आपण बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत. नक्कीच या ठिकाणी आपण आणखीन एक स्वागत सन्मान करणार आहोत. आमचे मीडिया रिपोर्टर शशी वर्मा यांचे बंधू यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. खरं तर कुठलीही स्पर्धा असू द्या शशी वर्मा यांची उपस्थिती असते, पण आता त्यांचे बंधू देखील या विभागामध्ये उतरलेत आणि त्यांचाच आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर आपण देऊयात या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॉलर आपण सर्वप्रथम देणार आहोत. सर्वोत्कृष्ट बॉलर या स्पर्धेमधला मी उल्लेख केला होता. थँक्यू डीजे थँक्यू. बंद करा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. खरं तर मी उल्लेख या अगोदरच केला होता की एखादा गोलंदाज चांगला असतो, तो प्रेशर बनवतो, परंतु दुसरा गोलंदाज येऊन त्या प्रेशरला बिल्डअप न होऊन देता विकेट काढतो. त्यामुळं मी आधी संघाचं नाव सांगतो. विकेट काढले त्याने तब्बल 6. संघाचं नाव शिवचेरोबा कोण आणि प्रणय पाटील इज अ बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मी उल्लेख केला होता जेव्हा तो बॉलिंग करत होता तेव्हाच सांगितलं होतं की हर्षल म्हात्रेनं प्रेशर बिल्डअप केला आणि प्रणयनं चांगली बॉलिंग टाकली, विकेट त्यानं प्राप्त केलं. आपण स्वर्गीय शंकर अनंत माई साहेबांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आम्हाला प्रीतमजी माई साहेबांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी देखील देतोय आणि तसेच बेस्ट बॉलरसाठी आपण कूलर देखील देणार आहोत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी देतोय. सन्माननीय मंगेशजी मस्के साहेब आणि अभयजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरची ट्रॉफी आपण देतोय प्रणयला. वेल प्लेड. त्यानंतर आपण देऊयात बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. ज्या खेळाडूला खरं तर भरपूर सारे बक्षिसं लागली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला त्यांचा देखील मूड ऑफ झाला आणि बघा एका धावेने तो खेळाडू भरपूर पुढे गेलाय. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट संघाचं नाव शिवचेरोबा कोणगाव कुमार म्हात्रे. कुमार दादा ठरला आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 56 धावा बनवल्या आणि हेमंत कराळे 55 धावा. एका धावेने आज कुमार म्हात्रेला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. खरं तर VIP डाईसवरतीच बसल्यात आणि त्यांना आपण बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आणि कूलर देणार आहोत. सन्माननीय जयेशदादा माळी साहेब तसेच सुभाषजी मस्के साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस द्यायचं आहे.
वेल प्लेड कुमार दादा. त्यानंतर आपण देऊयात नक्कीच षटकार मारला होता त्यासाठी 500 रुपये जे तुम्हाला लागले होते ते सुद्धा आपण देणार आहोत. सन्माननीय मंगेश दादा म्हस्के साहेबांकडनं ते 500 रुपये होते ते देखील आपण कुमार दादांना देणार आहोत. खरं तर बक्षीस हे बक्षीस असतं, मग ते किती रुपयामध्ये आहे ते नसतं, तर प्रेम आहे त्या दोघांमध्ये आणि ते प्रेम दाखवलं जात आहे. त्यानंतर आपण देऊयात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. संघाचं नाव शिव चेरोबा कोणगाव. सो या कॅप्टन आणि संपूर्ण टीम यायचं आहे. शिव चेरोबा कोणगाव कॅप्टन आणि टीम यायचं आहे. हेमंत या बक्षीस घ्यायला या. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रनर्स अप ठरली आहे टीम शिव चेरोबा कोणगाव. अभिनंदन. वेल प्लेड गाईज. शेवटपर्यंत तुम्ही मॅच घेऊन गेलात. पुन्हा एकदा स्वप्न अधुरं राहिलं, हरकत नाही आहे, पुन्हा एकदा संधी मिळेल. ते बोलतात ना की जिंदगी मोके कम धोके ज्यादा देती है, परंतु संधी तुम्हाला पुन्हा एकदा मिळू शकते आणि त्या संधीचा तुम्ही फायदा घ्याल हीच अपेक्षा आपण चेरोबा चरणी करणार आहोत. सो वेल प्लेड टीम शिव चेरोबा कोण. रनर्स अप ठरली आहे अग्निमाता चषक 2026 शिव चेरोबा कोण गाव संघ. वेल प्लेड. धन्यवाद. त्यानंतर आपण देऊयात प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. ही ट्रॉफी सर्वप्रथम आपण देणार आहोत. मी सन्माननीय जयेशजी माळी साहेबांना विनंती करेन आपण पुढे यायचे. आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. तसेच बायसिकल देखील प्रोव्हाइड केली जाईल. मी सतीश दादांना विनंती करेन की आपण या. त्यांच्याच माध्यमातून ही बायसिकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांच्याच शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द टुर्नामेंटला ही बायसिकल देणार आहोत. खरं तर या स्पर्धेमध्ये अनेकांनी भरपूर चांगला खेळ दाखवला, परंतु प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ज्यानं तब्बल मला वाटतं 126 धावा बनवल्या आणि 2 विकेट देखील त्याच्या नावावरती राहिले आणि खऱ्या अर्थानं त्याच्या अनुपस्थितीमध्ये देखील चांगला खेळ दाखवला टीम जांताराजा खारबावनं. तो राहुल ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. कॅप्टन येत आहेत टीम जांताराजा खारबावचे, कारण राहुल अनुपस्थित आहे. भरपूर चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये एक अर्धशतकीय खेळी देखील त्याची आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर चांगला खेळ आहे टीम जांताराजा खारबाव. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट राहुल तरे. 126 धावा 2 विकेट. भरपूर चांगला खेळ त्याने कालच्या दिवसामध्ये दाखवला. थँक्यू सो मच दिजा. बघा आपण आता चॅम्पियनची ट्रॉफी देणार आहोत. त्यानंतर मयूरजी तरे दादा आपण ट्रॉफी घ्या, फोटो काढा आणि लगेच या, कारण आपल्याला लॉट्स देखील पाडायचे आहेत. ओके. आपण देऊयात अग्निमाता चषक 2026चा चॅम्पियन ठरलेला संघ जांताराजा खारबाव ठरलाय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. या संपूर्ण संघाने यायचं आणि मी सर्व मान्यवरांना आमच्या विनंती करेन की आपण सर्वांनी हातभार लावायचा या ट्रॉफी देण्यासाठी. DJ 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 DJ